आणखीन एक मोठी बातमी आहे। राणेंची जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू झाली आहे। रत्नागिरीतून ही यात्रा सुरू झाली आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेत। शिवसेनेच्या विरोधामुळे पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय। अटक नाट्यामुळे जन आशीर्वाद यात्रेला ब्रेक लागला होता। राणेंची जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू झाली आहे। नारायण राणे हे रत्नागिरीत दाखल झालेत। रत्नागिरीतून त्यांची यात्रा ही सुरू झाली। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले। शिवसेनेच्या विरोधामुळे पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय। राणेंच्या अटक नाट्यामुळे जन आशीर्वाद यात्रेला ब्रेक लागला होता, मात्र आता ही यात्रा पुन्हा सुरू झाली आहे। राणे हे हेलिकॉप्टरद्वारे रत्नागिरी विमानतळावर दाखल झाले आणि आता त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे। रत्नागिरीमध्ये जन आशीर्वाद यात्रेचे मोठमोठे बॅनर हे लावण्यात आलेले आहेत। जे काही दुःख दैन्य इथला विकासाचा बॅकलॉग आहे त्याच्या विरोधात आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही, आम्ही विकासाची यात्रा करतो आहोत। त्यामुळे सगळ्या जमावाला बरोबर घेऊन ही विकास यात्रा होईल। पोलीस सुरक्षेचा आढावा घेतला आहे आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी कृष्णकांत साळगावकर यांनी। नारायण राणे येणार आहेत। नारायण राणे भाजपचे नेते आहेत। नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा कोकणामध्ये सुरू होती आणि यात्रे दरम्यान त्यांना अटक करण्यात आली होती। तोपर्यंत आपण रत्नागिरी जिल्ह्यातला परिस्थितीचा आढावा घेतोय। आपण पाहू शकताय की हा रत्नागिरी शहर भाग आहे आणि इथं नारायण राणे येणार असल्या कारणानं या ठिकाणी जो बंदोबस्त आहे हा आपल्याला कशा पद्धतीने चोख ठेवलेला आहे पोलिसांनी हे आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर भारतीय जनता पार्टीच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधल्या मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शनं केली होती। राणेंच्या अटकेबद्दल ही निदर्शनं होती, हा आक्रोश आहे हा पाहायला मिळत होता आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलिसांसमोर आव्हान निर्माण झालं होतं। कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेना देखील आक्रमक झाली होती, शिवसेना रस्त्यावरती उतरली होती आणि भाजप आणि सेना यांच्यामध्ये जो वाद आहे हा वाद मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत होता आणि यामुळे पोलिसांच्या समोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं। कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाजप आणि सेनेचा जो वाद आहे हा मोठ्या प्रमाणात उफाळायला दिसतोय। आता कोर्टातून नारायण राणे यांना जामीन मिळाला, त्यानंतर नारायण राणे मुंबईला गेले होते। जन आशीर्वाद यात्रा जी आहे ही थांबली होती आणि आता नारायण राणे हे या यात्रेमध्ये सहभागी होणार आहे। जन आशीर्वाद यात्रा ही पुढे चालू राहणार आहे। कृष्णकांत साळगावकर, जय महाराष्ट्र, रत्नागिरी। नारायण राणे हे रत्नागिरीमध्ये दाखल झालेले आहेत। आता त्यांची जन आशीर्वाद यात्रा ही पुन्हा सुरू झाली आहे। शिवसेनेच्या विरोधामुळे पोलिसांचा तिथे कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेत। नारायण राणे यांचा 27, 28 आणि 29 असा हा दौरा आहे। 3 दिवसांचा हा दौरा आहे। आज 27 ऑगस्ट, 28 आणि 29 ऑगस्ट असा हा नारायण राणे यांचा 3 दिवसांचा दौरा आहे। आज या यात्रेला सुरुवात झाली आहे। नारायण राणे काही वेळापूर्वीच रत्नागिरीमध्ये हेलिकॉप्टरद्वारे तिथे दाखल झालेत। त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे। मोठ्या प्रमाणात तिथे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। बॅनरबाजी ही करण्यात आली। जन आशीर्वाद यात्रेनिमित्त कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेले आहेत। त्यांचं मोठ्या जल्लोषात राणेंचं स्वागत करण्यात आलं। राणेंचा 3 दिवसीय हा दौरा आहे। या दौऱ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात तिथे बॅनर लावण्यात आलेले आहेत। कार्यकर्त्यांनी तिथे जल्लोषात त्यांचं स्वागत केलं। ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं। राणेंची जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू झाली आहे। त्यांच्या अटक नाट्यामुळे त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेला कुठेतरी ब्रेक लागला होता, मात्र आता
त्यांची जन आशीर्वाद यात्रा ही पुन्हा सुरू झाली आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जमावबंदी आदेश हे लागू करण्यात आलेत। पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे। शिवसेनेच्या विरोधामुळे हा बंदोबस्त ठेवण्यात आला। राणेंच्या स्वागतासाठी कार्यकर्ते हे जमले होते। त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। आपण हे दृश्य पाहतोय। नारायण राणे हे हेलिकॉप्टरद्वारे रत्नागिरी विमानतळावर दाखल झाले। आता त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे। अटक नाट्यामुळे जन आशीर्वाद यात्रेला ब्रेक लागला होता, मात्र आता ही यात्रा पुन्हा सुरू झाली आहे। या यात्रेमध्ये काही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त हा ठेवण्यात आलाय। रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गमध्ये या जन आशीर्वाद यात्रेनिमित्त बॅनरबाजी ही करण्यात आली आहे। नारायण राणे यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत हे रत्नागिरीमध्ये करण्यात आलंय। नारायण राणे यांचा 27 ऑगस्ट, 28 आणि 29 ऑगस्ट असा 3 दिवसीय हा दौरा आहे। या दौऱ्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपण ही ताजी दृश्य पाहतोय। नारायण राणे यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। रत्नागिरीतून आता ही यात्रा पुन्हा सुरू झालेली आहे। 3 दिवसीय ही यात्रा आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक आणि सुटकेनंतर जन आशीर्वाद यात्रेचा हा तिसरा टप्पा शुक्रवारपासून सुरू होतोय। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 दिवसांची ही यात्रा असणार आहे। यातील 2 दिवस राणेंची जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गमध्ये असणार आहे। जन आशीर्वाद यात्रेमुळे गेल्या 3 दिवसात राज्याचं राजकारण हे चांगलंच ढवळून निघालं होतं। त्यामुळे बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध राणे संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे। तिसऱ्या टप्प्याच्या यात्रेदरम्यान नारायण राणे काय बोलतात याकडे राजकीय जाणकारांचं लक्ष लागू नये याआधी भाजपा नेते प्रमोद जठार यांनी विकासाच्या वादळाला शिवसेनेने थांबवू नये असं म्हटलं होतं। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक आणि सुटकेनंतर जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा हा सुरू झालाय। आपण ही ताजी दृश्य पाहतोय। नारायण राणे हे रत्नागिरीत दाखल झालेले आहेत आणि आता जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात होतीये। आपण ही ताजी दृश्य पाहतोय। नारायण राणे हे रत्नागिरीमध्ये दाखल झालेत। राणेंची जन आशीर्वाद यात्रा ही पुन्हा सुरू झाली आहे। रत्नागिरीतून ही यात्रा सुरू झाली। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जमावबंदी आदेश हे लागू करण्यात आले। तर शिवसेनेच्या विरोधामुळे पोलिसांचा कडक बंदोबस्त हा ठेवण्यात आला आहे। अटक नाट्यामुळे जन आशीर्वाद यात्रेला ब्रेक लागला होता, मात्र ही यात्रा पुन्हा सुरू झाली आहे। आपण ही ताजी दृश्य पाहतोय। जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे। नारायण राणे रत्नागिरीमध्ये दाखल झालेत। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक आणि सुटकेनंतर जन आशीर्वाद यात्रेचा हा तिसरा टप्पा सुरू होत आहे। आपण ही ताजी दृश्य पाहतोय। या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या संख्येने तिथे दाखल झालेले आहेत। नारायण राणे यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। कार्यकर्ते हे नारायण राणे यांचं स्वागत करतायत। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 दिवसांची ही यात्रा असणार आहे। यातील 2 दिवस राणेंची जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गमध्ये असणार आहे। जन आशीर्वाद यात्रेमुळे गेल्या 3 दिवसात राज्याचं राजकारण हे चांगलंच ढवळून
निघालंय। त्यामुळे बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध राणे संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे। तिसऱ्या टप्प्याच्या यात्रेदरम्यान आता नारायण राणे काय बोलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। राजकीय जाणकारांचं लक्ष लागून आहे। याआधी भाजपा नेते प्रमोद जठार यांनी विकासाच्या वादळाला शिवसेनेने थांबवू नये असंही म्हटलं होतं। आता या तिसऱ्या टप्प्याच्या यात्रेदरम्यान नारायण राणे काय बोलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। राणेंची जन आशीर्वाद यात्रा ही पुन्हा सुरू झाली आहे। रत्नागिरीतून ही यात्रा सुरू झाली आहे। आपण ही ताजी दृश्य पाहतोय। नारायण राणे यांचं कार्यकर्त्यांनी जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं। बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध राणे संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी कृष्णकांत साळगावकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। कृष्णकांत, आजचा दौरा कसा असणार आहे? पोलिसांचा बंदोबस्त कशा प्रकारे ठेवण्यात आलाय? रत्नागिरीमधून सुरुवात केलेली आहे। कृष्णकांत, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? नारायण राणे हे दाखल झालेले आहेत। जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली आहे। कशा प्रकारे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय? काही तांत्रिक अडचणींमुळे आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये। कृष्णकांत साळगावकर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी हे जोडलेले आहेत। कृष्णकांत, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? आवाज येतो। नारायण राणे हे दाखल झालेले आहेत। जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तिथे दाखल झाले। जल्लोषात उत्सवात त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। कशा प्रकारे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय? पोलीस बंदोबस्त प्रचंड मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता। रत्नागिरी जिल्हा जो आहे हा संपूर्ण जिल्ह्याच्या विविध भागांमधून रस्त्यावरून पोलिसांच्या छावण्या उभारण्याचं स्वरूप आलं होतं, छावण्याचं स्वरूप आलं होतं। आता नारायण राणे हे मुंबईमधून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हेलिकॉप्टरवर दाखल झाले, रत्नागिरीच्या विमानतळावरती उतरले आणि यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जो शिवाजी पुतळा आहे, शिवाजी स्मारक आहे, या ठिकाणी त्यांनी वंदन केलं आणि आपली जी जनआशीर्वाद यात्रा जी आहे या यात्रेसाठी ते पुढे निघालेले आहेत। आता यात्रेमध्ये सहभागी होतील आणि मोठ्या प्रमाणात त्यांचं जल्लोषात स्वागत या ठिकाणी भाजप कार्यकर्ते करताना दिसत आहेत। तिथे आता जन आशीर्वाद यात्रा कशा प्रकारे सुरू झाली आहे, थोडी दृश्य आम्हाला दाखवा कृष्णकांत। आपण ही ताजी दृश्य पाहतोय। आता तिथे पोलिसांचा बंदोबस्त हा ठेवण्यात आलेला आहे। जन आशीर्वाद यात्रा ही सुरू झालेली आहे। पोलिसांच्या गाड्या या सुद्धा नारायण राणे यांच्या गाड्यांसोबत आहेत। कृष्णकांत, आता नारायण राणे यांच्या यात्रेसंदर्भात सांगाल की नेमकी ही यात्रा कशा प्रकारे असणार आहे? नारायण राणे यांची ही यात्रा आहे, ही यात्रा जन आशीर्वाद यात्रा होती आणि नारायण राणेंच्या यात्रेनंतर शिवसेना जी आहे या शिवसेनेनं प्रचंड मोठी आक्रमक भूमिका राबवली होती। कारण नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात अवमानकारक शब्द वापरल्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होती। यानंतर जे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यामध्ये जे शाब्दिक वाद आपल्याला पाहायला मिळत होते, यानंतरच्या प्रकरणानंतर नारायण राणे यांना कोर्टामधून जामीन मिळाला होता। नंतर मात्र ही यात्रा ही खंडित करण्यात आलेली होती। 2 दिवसानंतर या यात्रेचा पूर्ण जो ताबा आहे हा या ठिकाणी नारायण राणेंनी घेतला आहे। मुंबईमधून नारायण राणे हे आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विमानतळावर दाखल झाले आणि यानंतर ते आता जन आशीर्वाद यात्रेमध्ये सहभागी होतील आणि थोड्या वेळानंतर ते संबोधित करतील। या ठिकाणी हे जे रत्नागिरी जिल्ह्यामधलं महाराजांच्या प्रतिमेला त्यांनी पुष्पहार घातला आणि यानंतर त्यांनी या प्रतिमेला वंदन करून या ठिकाणी नारायण राणे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जन आशीर्वाद यात्रेला प्रारंभ केलेला आहे। धन्यवाद कृष्णकांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। नारायण राणे हे रत्नागिरीमध्ये दाखल झालेले आहेत। रत्नागिरीतून त्यांची जन आशीर्वाद यात्रा ही सुरू झाली आहे।